बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक बातमी आहे। टीव्ही पाहणाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। ग्राहकांना चॅनल निवडीचं स्वातंत्र्य देण्याचा ट्रायचा निर्णय तुर्तास मागे घेण्यात आलेला आहे। चॅनल निवडीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यात येईल असं आश्वासन ट्रायने दिलेलं आहे आणि त्यानंतर केबल व्यावसायिकांनी 27 आणि 28 डिसेंबरला पुकारलेलं ब्लॅकआउट हे आंदोलन जे आहे हे मागे घेतलेलं आहे। देशभरामध्ये ट्रायने 29 डिसेंबरपासून केबल टीव्ही D2H ग्राहकांना चॅनल निवडीचं स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतलेला होता। मात्र केबल चालकांच्या सोबत पार पडलेल्या बैठकीनंतर 29 डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार नसल्याचं आश्वासन ट्रायने दिलेलं आहे। ट्रायचे नवे नियम कोणते होते त्यावर एक नजर टाकूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। आपण बघतोय 28 डिसेंबरपासून नवी नियमावली येते। सशुल्क वाहिन्यांचे दर 10 पैशापासून 19 रुपयांपर्यंत जे असणार आहेत। प्रत्येक सशुल्क वाहिनीसाठी वेगळी रक्कम घेण्याचा एक नवा नियम हा त्यामध्ये करण्यात आलेला आहे। फ्री टू एअर चॅनलसाठी किमान पॅकेज जे आहे त्याचा दर 130 रुपये असणार आहे। ग्राहकांना निवडता येणारं हवं ते चॅनल। MRP वर भरावा लागणारे आपल्याला 18% GST। आता आपण बघणार आहोत 10 वाजताच्या 10 मोठ्या बातम्या, पण सुरुवात करणार आहोत गोठवणाऱ्या थंडीच्या बातमीनं। नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये निचांकी तापमानाची नोंद झालेली आहे। निफाडमध्ये यंदाच्या मोसमातलं निचांकी 1.8 अंश तापमान निफाड अक्षरशः गोरठलं। पारा खाली घसरण्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर। नाताळच्या आगमनानंतर मुंबईकरांना हवामान दिलासा। पारा खाली घसरण्यानं मुंबईकर चांगलेच गारठलेत। मुंबईचं कमाल तापमान उतरलंय 30 अंशाखाली। मोसमात पहिल्यांदाच मुंबईकरांना कमाल तापमानाचा अनुभव। तिहेरी तलाक विधेयकावर आज लोकसभेत होणार चर्चा। तिहेरी तलाक विरोधी विधेयक गेल्या वर्षी लोकसभेत संमत, मात्र राज्यसभेत मंजुरी मिळालेली नाही। म्हाडाच्या 2019 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा घरांसाठीच्या लॉटरी। कोकण मंडळाची 5000 घरांची लॉटरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात, तर मुंबई विभागाची लॉटरी साधारण जुलै महिन्यात येणार। मुंबई मेट्रो 3च्या भुयारीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण। वैनगंगा 2 या टनेल बोअरिंग मशीननं 23 ऑगस्ट 2017ला सुरू केलं काम। 568 मीटरचं भुयारीकरण अवघ्या 125 दिवसात पूर्ण।